अहमदाबाद विमान दुर्घटनेला फक्त एअर इंडियाच दोषी कशी हा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केलाय। विमानांच्या देखरेखीची जबाबदारी ही सिंगापूर एअरलाइन्सकडे असण्यासंदर्भात त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियाच्या व्यवस्थापनामध्ये मुख्य भूमिका आहे, मग जबाबदारी का घेतली जात नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। एअर इंडियाचे सध्याचे सीईओ कॅम्पेबल विल्सन यांना सिंगापूर एअरलाइन्सनं नामनिर्देशित केलेलं होतं। त्यांनी यापूर्वी त्यांची उपकंपनी स्कूट एअरलाइन्सचे सीईओ म्हणून काम केलेलं। मल्टीमीडिया पुढारीच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्याशी जोडल्या गेल्यात, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मृणालिनीताई, आता आपण बघतोय की प्रफुल्ल पटेलांनी हा जो सवाल उपस्थित केलेला आहे की या सगळ्याची जबाबदारी जर का सिंगापूर एअरलाइन्सकडे होती तर मौन का बाळगलं गेलं, मुळात याबाबत भाष्य का केलं जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कसं नेमकं याकडे पाहायचं? प्रफुल्लभाई पटेल हे नागरी उड्डयन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रातले एक महत्त्वाचे नेते होते। जे ड्रीमलाइनर पडलं त्याचा करार हा ते या खात्याचे प्रमुख असताना झालेला होता। खरं तर 2008 साली हा करार प्रत्यक्षात आला, पण विमानं मिळाली ती 2014 मध्ये। या कराराबद्दलची जी माहिती प्रफुल्लभाईंना असेल ती दुसऱ्या कोणालाही माहीत असायची शक्यता अत्यंत कमी आहे। अशा वेळेला या सगळ्या वादामध्ये शिरत त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा कळीचा मुद्दा समोर आणलाय, आणि तो मुद्दा आहे की एअर इंडियाच्या विमानांचं मेंटेनन्स करणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सची जबाबदारी कोणती। अद्यापपर्यंत ब्लॅक बॉक्स सापडला असला तरी अपघाताचं कारण समोर आलेलं नाही, ते समोर यायला वेळ लागेल। पण फ्युएलमध्ये कंटॅमिनेशन झालं होतं का, अशा प्रकारचे जे काही प्रश्न विचारले गेले आहेत ते लक्षात घेता प्रफुल्लभाईंनी आज सोशल माध्यमावर एक्स तर्फे जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय महत्वाचा आहे। येत्या काही दिवसांमध्ये किंवा काही तासांमध्ये आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या त्यांचं राजकारण, त्यांनी परस्परांवर केलेले दावे, ड्रीमलाइनर आणि अन्य स्पर्धक विमानं हा मोठा विषय या निमित्ताने सुरू होऊ शकेल। एव्हिएशन उद्योग क्षेत्रामध्ये या ट्विटमुळे नक्कीच काहीतरी खळबळ माजायची शक्यता आहे। हा विषय कसा डेव्हलप होतो ते बघूया। जी ताई, या सगळ्यामध्ये आणखी एक मुद्दा असा की प्रफुल्ल पटेल यांनी हा जो सवाल उपस्थित केला त्याचं महत्त्व तुम्ही विशद केलं। थेट तपास यंत्रणांपर्यंत ही बाब पोहोचवता येऊ शकते का? थेट प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ही बाब पोहोचवली जाऊ शकते का? प्रफुल्ल पटेल सत्ताधारी आघाडीतल्या एका महत्त्वाच्या पक्षाचे बडे नेते आहेत। जी, त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की नागरी उड्डयन मंत्रालयाशी त्यांनी या संदर्भात काहीतरी संपर्क साधला असेल। ते अत्यंत जबाबदारीनं या संदर्भात वक्तव्य करतायत, प्रश्न उपस्थित करतायत। त्यामुळे केंद्रीय स्तरावर या विषयाची चर्चाही झाली असेल, आणि महाराष्ट्रात पुणे लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे मुरलीधर मोहोळ या खात्याचे राज्यमंत्री आहेत, ते देखील परस्परांशी या संदर्भात संपर्क साधतील। साधला नसेल तर त्यांनी तो साधावा असं आवाहन आपण पुढारीच्या माध्यमातून करूया। हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। आज विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, लोक प्रचंड पैसा मोजून विमान प्रवास करत असतात। या प्रवाशांची सुरक्षितता वाऱ्यावर सोडली जाते का, या प्रश्नाचं उत्तर मिळणं अत्यंत महत्वाचं आहे। सत्ताधारी पक्षाची ती जबाबदारी आहे। जी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी ताई। आपण बघितलं प्रफुल्ल पटेल यांनी जे काही सवाल उपस्थित केले त्याबाबतची ही बातमी होती। विमानांच्या देखरेखीची जबाबदारी ही जर सिंगापूर एअरलाइन्सकडे असेल तर मग मौन का बाळगलं जातंय, जबाबदारी घेतली जात नाहीये किंवा भाष्य का केलं जात नाहीये असं पटेल यांनी म्हटलंय। पुढची बातमी, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडा परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले। ही दृश्य आपण बघतोय। जवळपास 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। खानिवडा ते कुडे दरम्यान भीषण वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलीस आणि महामार्ग प्राधिकरण विभागाचं दुर्लक्ष होतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी विपुल पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। विपुल, वाहतूक कोंडीचं कारण नेमकं काय आहे? कधीपर्यंत ही वाहतूक कोंडी सुटू शकते?
रिद्धी मुंबई अहमदाबाद महामार्गावरती महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. ते काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत असल्यामुळे ही महामार्गावरती वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे या खानवड्या परिसरातून 8 ते 10 किलोमीटरपर्यंत जी, आणि तीच दृश्य सध्या आपण प्रेक्षकांना दाखवतोय ट्रॅफिक जॅमची. धन्यवाद विपुल दिलेल्या माहितीसाठी.